हाय हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त जावो. तर दुपारी 4-5 वाजता आम्ही नाशिकला निघालो होतो आणि मम्मीच्या घरी थोडं काम होतं, म्हणजे तिच्या घराचं थोडंसं काम चालू होतं. त्यामुळं मग आम्हाला तिथल्या फरशा वगैरे बघायला जायच्या होत्या. तर ते बघितलं आणि संध्याकाळी लगेच घरी निघालो. पण घरी येण्याच्या आधी आम्ही झुडिओला गेलो होतो. तर मिस्टरांना थोडी शॉपिंग करायची होती. शॉपिंग म्हणजे कपड्यांची वगैरे शॉपिंग नव्हती करायची, त्यांना त्यांच्यासाठी शूज घ्यायचे होते आणि क्रॉक्स घ्यायचे होते. तर झुडिओमध्ये खूप छान ऑफर होत्या, त्यामुळं मग ते बोलले आपण झुडिओला जाऊ. आणि झुडिओमध्ये छान ऑफर असले की वस्तू पण खूप छान मिळतात. मग आम्ही तिकडे गेलो आणि भरपूर सारे शूज, क्रॉक्स, चप्पल्स वगैरे होते. पण मिस्टरांना सर्वात कम्फर्टेबल म्हणजे क्रॉक्स आवडतात, त्यामुळं मग ते क्रॉक्स बघत होते. आणि गणेश भाऊंसाठी पण घ्यायचे होते, तर त्यांनाही बघत होते. तर हा जो त्यांनी हातात घेतलेला आहे तर तो त्यांना खूप आवडला. छान दिसते पण पायात. घाला ना, याच्यामध्ये फोटो फ्री दाखव ना. ही घाला बरं, व्हाईट व्हाईट. हां, मला याच्यात 43 किंवा 44 दाखव ना. पण हे छान दिसते मस्त. ब्लॅकमध्ये वरती पण भरपूर आहे. मला पण घ्यायचं काहीतरी, बघू आता. दोघंही चप्पलमध्ये त्यांना खूप कन्फ्युजन होतं, तर त्यांनी दोघंही घेतल्या. एक व्हाईट कलरची आणि एक ग्रे कलरची, तुम्ही जी बघताय तर त्या दोघंही घेतल्या. त्यानंतर मग ते नाईट पॅन्ट्स वगैरे बघत होत्या आणि तिथे खूप छान होत्या, पण 899, 999 अशा रेंजमध्येच होत्या. पण मग कपडा क्वालिटी खूप छान आहे. आणि याआधी पण आम्ही इथून शॉपिंग केलेली आहे, त्यांच्या नाईट पॅन्ट्स वगैरे घेतलेल्या आहेत. तर कपडा क्वालिटी खूप छान निघते आणि भरपूर दिवस टिकतात आणि वापरायलाही थोड्या म्हणजे कम्फर्टेबल असतात, कारण आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात घाम येतो, त्यामुळं मग असे कम्फर्टेबल कपडे चांगले वाटतात. त्यानंतर मग आम्ही खाली बिल करण्यासाठी आलो. पण खाली लेडीज वेअरमध्ये मी गेली तर तुम्ही बघू शकता खूप छान छान ड्रेस होते इथे पण मग मला काही घ्यायचे नव्हते, त्यामुळं मग मी घेतले नाही. आणि लेडीजमध्ये पण क्रॉक्स छान डिझाईन्स आलेल्या होत्या, पण मी आताच 2 चप्पल घेतलेल्या, त्यामुळं मग मी काही घेतलं नाही. आणि इथे बघा, लेडीज जेव्हा चप्पल बघते तेव्हा किती पसारा घातलेला असतो, तर तिथेही तसंच होतं. तर आम्ही थोडीफार शॉपिंग केली गणेश भाऊ आणि मिस्टरांसाठी आणि त्यानंतर मग घरी निघालो. घरी यायला आम्हाला साधारण 10 वाजले. तर त्यानंतर मग व्हिडिओ काही घेतला नाही, तर नंतर तुम्हाला डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचाच व्हिडिओ येतोय. हाय, तर चला, हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ येतोय तुम्हाला. तर तुम्ही आधी बघितलंच की आम्ही काल नाशिकला गेलो होतो आणि जास्त काही व्हिडिओ घ्यायला जमलं नाही, फक्त आम्ही काल झुडिओमध्ये गेलो. तर तुम्ही बघितलं की मिस्टरांसाठी चप्पल आणि म्हणजे गणेश भाऊ आणि मिस्टर दोघांनाही आपले शूज घ्यायचे होते, चप्पल घ्यायची होती. पण त्यांना तिथे क्रॉक्स आवडले, त्यामुळे मग त्यांनी तेच घेतले. आणि बाकीचं पण बघितलं आणि छान छान वस्तू होतं झुडिओमध्ये पण. तर आम्ही एवढं काही घेतलं नाही, कारण कपड्यांची शॉपिंग भरपूर झाली, त्यांच्या बड्डेलाच भरपूर कपडे घेतलेले. तर म्हटलं चला, काल काही एवढं व्हिडिओ घ्यायला जमलं नाही आणि आज मी एकटीच दिसते, कारण रात्रभर बाळाने म्हणजे बाळ जागं होतं, तर त्याला थोडीशी सर्दी झाली, त्यामुळं मग ते जागच होतं, किरकिर चालू होती. तर आता झोपलंय, त्यामुळं मग पूजा पण त्याच्याजवळ आहे. तर म्हटलं चला, मिस्टरांचा बड्डे तुम्ही बघितला, मस्त सेलिब्रेट झाला. आणि त्या दिवशी काय काय गिफ्ट आणले तर ते तुम्हाला म्हणजे दाखवले नाही, तर म्हटलं चला आज दाखवू. आणि आम्ही फिरायला पण गेलो होतो, तुम्हाला माहिती आहे. तर तिथूनही काय काय आणलं, म्हणजे थोड्याफारच वस्तू आणल्या, जास्त काही घेतलं नाही जसं की मी तुम्हाला सांगितलं. पण मोरगावला आम्ही जिथे गेलो होतो, अष्टविनायकपैकी एक पहिले गणपती बाप्पा आपले मोरगावचे, तर तिथे ना खूप छान असं गणपती बाप्पांसाठी हार होते. तर म्हणजे वेगवेगळ्या डिझाईनचे होते, तर आम्हाला आवडले. आर्टिफिशियलच होते आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे आमच्या घरात वर्षभर गणपती बाप्पा असतात. तर म्हटलं चला बाप्पांसाठी आपण छानपैकी हार घेऊ. तर हा बघा, हा हार घेतलाय आम्ही. तर खूप छान आहे, म्हणजे याची प्राईस आम्हाला त्यांनी तिथे 150 रुपये सांगितली होती, पण थोडंसं बार्गेनिंग करून त्यांनी 100 रुपयाला दिलेलं आहे. तर बघू शकता खूप छान हार आहे. गणपती बाप्पांना आम्ही घालून पण बघितला, मस्त दिसत होता. म्हणजे जर चतुर्थी वगैरे असली तर आम्ही ओरिजिनल फुलांचा हार आणतो, पण मग रोज रोज म्हणजे त्या फुलांचा नाही घालत, तर मग म्हटलं ह्याच फुलांचा हार आपण म्हणजे रोज गणपती बाप्पांच्या गळ्यात ह्याच फुलांचा हार घालू. तर हे आणले. आणि आपल्या गौरी गणपतींसाठी म्हणजे गौरींसाठी
तर तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी महालक्ष्मी पण बसतात, काही काही म्हणतात गौरी नाही महालक्ष्मी म्हणतात म्हणून. तर महालक्ष्मींसाठी पण हार आणलेले. तसं तर 3 दिवस महालक्ष्मी असतात, तर मग ओरिजिनल फुलांचाच हार करून घालतो आम्ही त्यांना. पण म्हटलं आपण साडी वगैरे वेअर केली, म्हणजे साडी घातल्यानंतर देवींना छान हार पण घालू आपण. तर मला खूप आवडले, म्हणजे मोत्यांचे हार होते तिथे. म्हटलं चला आपण देवींसाठी घेऊन जाऊ, जसं जमल तसं घालू आपण. तर हे बघा, हे 2 देवींसाठी 2 हार आणले. खूप मस्त आहे, म्हणजे खूप आवडले मला हे पण. तर हे तर खूप म्हणजे नाही का तिथं घातलेले पण होते तिथे फ्रेम वगैरेला, तर खूप मस्त दिसत होते. म्हटलं चला आपण गौरी महालक्ष्मींसाठी पण घेऊन जाऊ. पण 100 म्हणजे एक हार 100ला पडलाय. तर मी वेगवेगळ्या ठिकाणून घेतले. हा वेगळ्या ठिकाणी घेतला, हा वेगळ्या ठिकाणी घेतला, तुम्ही बघितलं असेल. तर छान होते आणि आपण धुवू पण शकतो यांना. आणि मध्ये सर्व मोती लावलेले, त्यामुळे अजून छान दिसतो तो. आपण महालक्ष्मींना घातल्यानंतर तुम्हाला दाखवेलच मी. आणि हे काय वर्षातून एकदाच निघणार आहे, कारण फक्त महालक्ष्मींनाच घालण्यासाठी आणलेले ते हार मी. आणि पप्पांच्या फोटोला पण हार आणलेला होता आम्ही त्या फुलांचा. हे बघा, ही फुलं असतात ना, मला या फुलांचं नाव नाही माहिती, पण ह्या फुलांचा हार आम्ही पप्पांच्या फोटोला आणला. आणि ते फुलं फक्त 2-3 दिवसांनी त्याला पाण्यात स्प्रे करायचा असतो, म्हणजे मग ते फुलं टवटवीत दिसतात आणि वर्षभर तसेच राहतात. तर ते झालं. त्यानंतर हा बटवा आणलेला होता माझ्यासाठी आणि पूजासाठी, 2च. तर सेम माझा आणि तिचं एकदम सेम आहे, तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये मी घेताना. तर हा बटवा तर एक तिला दिलेला आहे, तर तो तिच्याकडेच आहे. हा 2 बटवे घेतलेले होते, छान आहे, डिझायनर साडीवर मस्त वाटतं, पैठणी घातल्यानंतर पण छान वाटतं. तर हा खूप स्वस्त पडला आम्हाला, फक्त 50 रुपये, म्हणजे 100ला 2 पडलेले होते. तर मस्त आहे. तर तुम्ही मोरगावला गेला तर घ्या, छान छान वस्तू होत्या तिथे म्हणजे घेण्यासारख्या. तर हे झालं. आणि जेजुरीवरनं मी माझ्यासाठी वॉलेट घेतलेलं आहे. हे बघा, हे माझं खराब झालं होतं, तसं तर मी एवढं यूज नाही करत, पण मग म्हटलं राहून देऊ. तर हे एक घेतलेलं आहे. आणि आता झालं, हे सर्व शॉपिंग झाली. आता मिस्टरांच्या बड्डेसाठी कोणी कोणी काय काय गिफ्ट आणले मी तुम्हाला ते दाखवते. गिफ्ट म्हणजे भरपूर, सगळ्यांनी कपडेच घेतलेले. तर भरपूर कपड्यांची शॉपिंग झालेली आहे. आणि पूजा आणि गणेश भाऊंनी आपला बॉडी स्प्रे आणि परफ्यूम घेतलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते. आणि जो त्यांनी बड्डेच्या दिवशी घातलेला होता, तर तो ड्रेस मी घेतलेला आहे, अजून पण घेतलेला आहे, तर तेही दाखवते. त्यांना कपड्यांची शॉपिंग खूप झाली आहे. बघा, हे 2 शर्ट, तर हा पण शर्ट मी घेतलेला आहे त्यांना खूप आवडला. कपडा क्वालिटी तर खूप छान आहे, त्यांना असे स्मूथ कपडे आवडतात घालायला. तर हा पण खूप मस्त आहे, कलर पण छान आहे, त्यांच्याकडे असा कलर पण नव्हता. त्यानंतर मग हा एक ब्ल्यू कलरचा. तर हा टी शर्ट माझ्या मम्मीने घेतलेला आहे त्यांच्यासाठी. तर मम्मीने पैसे दिलेले होते माझ्याकडे आणि ती बोलली की तुम्हाला जसं आवडेल तसा घ्या. तर मग मी घेऊन आली आणि तिच्याकडे दिला होता. तर तिला पण खूप आवडला हा. आणि कलर पण खूप छान आहे, नेव्ही ब्ल्यू कलर. आणि ते गोरे तर त्यांना कोणताही कलर छान दिसतो. आणि हा बघा, हा पण एक मीच घेतलेला आहे, लाईट ग्रीन कलर आहे, पोपटी कलर सारखा. तर हा पण मीच घेतलेला आहे त्यांना. आणि हा पण त्यांना खूप छान दिसतो घातल्यानंतर. हे 3. आणि हा एक पूर्ण ड्रेस मम्मीने घेतलेला आहे त्यांना, व्हाईट कलरचा. मम्मींना व्हाईट कलर खूप आवडतो. आणि यांचा पण प्रदोष वगैरे असतो आमच्या घरात, मला माहिती, महादेवाची पूजा वगैरे करतात. तर त्यासाठी मम्मीने त्यांच्यासाठी हा व्हाईट कलरचा टी शर्ट घेतलेला आहे. तर हे बघा, त्यांना टी शर्टच खूप आवडतात, म्हणजे शर्ट्स भरपूर कपाट भरलेलं आहे, पण त्यांना टी शर्ट्स घालायला खूप आवडतात. त्यामुळं मग सगळे टी शर्ट्स घेतले. आणि एक मी जो बड्डेच्या दिवशी घातला, तर तो एक घेतलेला आहे. तर भरपूर छान झालेलं आहे. आणि हे बॉडी तुम्ही बघितलं परफ्यूम, हे बघा बेला विटाचे. तर 4 आहे हे. तर हे पूजाने घेतलेलं आहे. आणि हे पण बेला विटाचंच आहे, हे बॉडी स्प्रे. तर हे दोघं पण, तर हे गणेश भाऊ आणि पूजा दोघांनी मिळून त्यांना गिफ्ट केलेलं आहे. त्यांच्या फ्रेंड्सनी बघितलं तुम्ही, केक वगैरे आणलेला होता,
काल पण त्यांची मस्त म्हणजे चप्पलची क्रॉक्सची शॉपिंग झाली आहे. झुडिओतून आम्ही शॉपिंग केली. तर चला, आजचा व्हिडिओ एकदम छोटा होता. काय काय शॉपिंग केली ते तुम्हाला दाखवलं आणि काय काय गिफ्ट्स आले तेही तुम्हाला दाखवलं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.